तब्बल 250 एकरांवर पसरलेल्या ग्लायडिंग सेंटरच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे। या भूखंडाची किंमत सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्या भूखंडाच्या श्रीखंडावरच डोळा ठेवून ग्लायडिंग सेंटरचं खासगीकरण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुण्यातील नागरिकांनी या निर्णयाविरोधात मोहीम उभारली आहे। मानवी साखळी, धरणं आंदोलन आणि सह्यांची मोहीम या माध्यमातून 6,000 नागरिकांनी आपला विरोध दाखवून दिला आहे। या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती पत्र पाठवण्यात येणार आहेत। पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल विशेष रिपोर्ट। पुण्यातल्या हडपसर परिसरात 250 एकरांमध्ये पसरलेलं हे ग्लायडिंग सेंटर शहराचं फुफ्फुस म्हणूनही ओळखलं जातं। हडपसर मधल्या मोक्याच्या जागेवरती डोळा ठेवून ग्लायडिंग सेंटरचं खासगीकरण झालं तर त्याचा मोठा फटका शिकाऊ वैमानिकांना बसू शकतो। हडपसरच्या या ग्लायडिंग सेंटरमध्ये शिकाऊ वैमानिकांना केवळ 187 रुपये भरून एका उड्डाणाचा अनुभव घेता येतो। पण तुम्ही एखाद्या खासगी फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेलात तर एका उड्डाणासाठीचं भाडं तब्बल 14,000 रुपयांच्या घरात जातं। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये वैमानिक होण्यासाठीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं असेल तर हा सारा खर्च 30 ते 40,000 रुपयांच्या घरात आहे। त्यात हवामानाचा अभ्यास आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचं याच्या मार्गदर्शनासह प्रात्यक्षिकांचा सुद्धा अनुभव घेता येतो। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये शिकाऊ वैमानिकांना 6 महिन्यांपासून 2 वर्षांच्या कालावधीपर्यंत उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळतं। या सेंटरमध्ये कुशल मार्गदर्शक आहेतच, पण शिकाऊ वैमानिकांना त्यांना परवडेल इतक्या शुल्कामध्ये चांगलं प्रशिक्षणही देण्यात येतं। शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण पूर्ण करून केवळ 187 रुपयांमध्ये उड्डाणाचा अनुभव घेता येतो, तो वेगळाच। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1950 साली स्वतः ग्लायडिंग करून हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरचं उद्घाटन केलं होतं। त्यानंतर गेल्या 74 वर्षात या सेंटरमधून अनेक वैमानिक घडले। शीतल महाजन यांच्यासारख्या साहसवीरांनी हडपसरच्या या सेंटरमध्ये पॅरामोटर ग्लायडिंगचा कसून सराव करून नवनवे विक्रम घडवले। गेल्या 74 वर्षात ग्लायडिंग सेंटरची जबाबदारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA कडे होती। पण नजीकच्या काळात या ग्लायडिंग सेंटरची जबाबदारी केवळ 1 रुपया भाड्याच्या मोबदल्यात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे सोपवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ग्लायडिंग सेंटरच्या जबाबदारीचं खासगीकरण होणार असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय। 187 रुपये नाममात्र रकमेमध्ये ग्लायडरची एक फेरी मिळते। एक वैमानिक तयार व्हायला साधारण 200 फेऱ्या कराव्या लागतात त्याला, म्हणजे साधारण 40 ते 50,000 रुपयामध्ये एखादा मुलगा वैमानिक होऊ शकतो। इतकं सर्वसामान्य फी इथं आकारली जाते। जर ह्याचं DGCA कडनं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला जर हस्तांतरण झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी PPP शब्द वापरला आहे। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर ज्यावेळेस येते त्यावेळेस 100% मागच्या दारानं ते खाजगीकरण असतं, मग तो रेट फार प्रचंड प्रमाणात वाढेल। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1950 साली देशामध्ये 18 ग्लायडिंग सेंटर्सची सुरुवात केली होती। त्यापैकी 17 ग्लायडिंग सेंटर्स गेल्या काही वर्षात बंद पडलेली आहेत। आता पुण्यातलं सर्वसामान्यांना परवडणारं शेवटचं सेंटरही बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ग्लायडिंगचं प्रशिक्षण सुरू होण्याआधी परिसरातील नागरिक मोकळ्या जागेचा वापर मॉर्निंग वॉकसाठी करतात। हजारो पब्लिक असतं सकाळी चालायला हे करायला, आणि त्याच्यात मग जे वैमानिक असतात वैमानिकसाठी तर ही पर्वणीच मानायची की आज जर केंद्र सरकार जर हे कुणाला प्रायव्हेट जर देत असेल तर हा उद्देशच मूळ नष्ट होतो। व्यायाम करायला महिलांना टाईम नसतो। आमच्या घरातल्या कामानुसार आम्ही जसा वेळ मिळेल तसं आम्ही व्यायामाला ग्लायडिंग सेंटरला येतो आणि आजकाल आजार इतके निर्माण झाले त्यामुळे व्यायामाची खरंच खूप गरज आहे आणि आम्ही प्रत्येक महिला जिममध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे आमच्यासाठी महिलांसाठी तर ग्लायडिंग सेंटर खरंच खूप गरजेचं आहे आणि ते राहिलंच पाहिजे। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरचा मोकळा भूखंड 1950 साली पुण्याच्या बाहेर होता, पण आता तो मध्यवर्ती पुण्याचा भाग बनलाय। बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत 2,500 कोटींच्या घरात आहे आणि त्यावरच डोळा ठेवून भूखंडाच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। देशामध्ये एकमेव सेंटर 18 सेंटर त्यावेळी तयार झाले, त्यातलं एकमेव सेंटर हे चालू अवस्थेत आहे।
त्यामुळे हा देशाचा ठेवा आहे, नुसता हडपसरचा नव्हे. हा देशासाठी ग्लायडर म्हणून ग्लायडरच्या इतिहासामध्ये ज्या ज्या गोष्टी काही घडल्या असतील आजपर्यंत 74 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये हा सर्वात मोठा ठेवा आहे. हा देशाचा ठेवा आहे, हा असाच राहावा. हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरसाठी या परिसरातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या वारसदारांनी ग्लायडिंग सेंटरच्या खासगीकरणाच्या विरोधात न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिलाय. त्यावेळेस शासनाने ग्लायडिंग सेंटर करतोय आम्ही या उद्देशाकरता म्हणून ही जमीन आमच्याकडनं घेण्यात आली आणि आज अचानक त्यांनी या जमिनीचं दुसऱ्या स्वरूपात जर रूपांतर करत असतील तर आमची मूळ मालक म्हणून अशी मागणी राहील की ही जमीन जर तुम्ही दुसऱ्या गोष्टी करता प्रायव्हेटीकरणाकरता देत असाल तर आमची जमीन मूळ मालकांना आम्हाला परत देण्यात यावी अशी आम्हाला शासनाला सर्व मालकांच्या वतीने आम्ही विनंती करतो. योगायोगाची बाब म्हणजे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी ही सध्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे. त्यांनी हा निर्णय उच्च पातळीवरूनच झाल्याचं स्थानिक नागरिकांना सांगितलंय. त्यामुळे त्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतलाय. मानवी साखळी आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देखील या नागरिकांनी खासगीकरणाच्या या निर्णयाला विरोध दर्शवलाय. इथं साधारण 100 ते 200 क्रिकेटच्या टीम ह्या खेळ खेळत असतात. या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला लोकांना येण्यासाठी श्वास घ्यायला जागा नाही आहे आणि या ठिकाणी ग्लायडिंग सेंटरला आपल्याला सकाळी मॉर्निंग वॉकला लोकांना या ठिकाणी खूप मदत होती. सिमेंट कॉन्क्रीटच्या बेसुमार बांधकामांमुळे पुण्यात खेळाची मैदानं आणि मोकळ्या जागा मुळातच कमी उरल्यात. असं असताना पुणेकरांना शुद्ध हवा आणि शिकाऊ वैमानिकांना अल्प दरात प्रशिक्षण देणारं हे ग्लायडिंग सेंटर काळाच्या पडद्याआड जाणं पुणेकरांना परवडणारं नाही. मात्र तब्बल 2,500 कोटी रुपयांच्या भूखंडावर डोळा ठेवून या ग्लायडिंग सेंटरच्या खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलाय. तो नक्की कोणाच्या फायद्याचा, पुणेकरांच्या की आणखी कोणाच्या? पुणेकर हा प्रश्न विचारतायत. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.